आयकॉन म्हणून त्यांची भूमिका आता महत्त्वाची असेल गौरीपाडा संघासाठी. जय हनुमान गौरी शंकर क्रिकेट क्लब गौरीपाडा संघाकडून आयकॉन हेमंत म्हात्रे पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. दोन फलंदाज हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर या संघाला चांगली सुरुवात देण्यासाठी सज्ज झालेत. वेदांत आणि सौरभ. आपण पाहतोय अंडर 25 मेगा ब्लास्ट स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक. पहिलं षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, कव्हर्स ऑन साईडला मिड ऑन आणि स्क्वेअर लेग. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पहिला बॉल या पहिल्या डावातला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. चेंडूला दिले हवा आणि षटकार खेचून डाव सुरू केलाय नवा. 6 धावा. इरादे स्पष्ट आहेत बघा. पुन्हा एकदा बॉल कॅप्चर केलेला आहे आमच्या कॅमेरामॅनने अगदी स्क्रीनच्या मध्यावर. योगेश जे कॅमेरामॅन आहेत मेन अँगलला, ज्यांच्या वतीनं ते प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. पहिल्याच बॉलवर षटकार खेचलेला आहे फलंदाज सौरभने. स्वागत केलं हेमंतचं षटकाराने. पुढे ठेवलेला बॉल आणि त्या बॉलवर केलाय प्रहार, पण अंतर गाठलं नाही जाणार. पण क्षेत्ररक्षण चुकलं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. कॅच ड्रॉप, बॉल सीमारेषा पार, षटकार लगातार दुसरा. जर तुम्ही एका संघात खेळतायत आणि तुमच्याकडे प्रतिभा असल्यामुळे जर तुम्हाला संघामध्ये निवडलेला आहे, तर तुमच्या चुकीमुळे तुमच्या संघाला भुर्दंड बसेल. 6 धावाचा भुर्दंड बसलेला आहे. आता ट्रिगर मोमेंट जर तुम्ही घेतले पण स्ट्रोक ऑफर नाही केला तर नक्कीच तुम्हाला अभ्यास असावा की बॉल नक्की ट्रॅव्हल कुठून होतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक्स्ट्रा रन मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. आणखी एक पिकअप स्ट्रोक. बॉलला पाठवलं थेट मिड विकेट सीमारेषा पार. चेंडूवर केलं आक्रमण. चेंडू करतो आकाश भ्रमण. डीप मिड विकेट क्लिअर. 6 धावा. आदरणीय हरीशजी म्हात्रे यांचं आगमन व्यासपीठावर होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय हरीशजी म्हात्रे, आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये 3 षटकार फलंदाज सौरभच्या बॅटमधून मिळालेले आहेत पिंपळघरला. पुन्हा एकदा बॉल मागे सरकतोय आणि हा पिचिंग कुठे झालाय तर आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालेला आहे आणि म्हणूनच विकी शेलार सरांचा नो बॉलचा इशारा. 1 धाव वाढते. काहीच मनासारखं घडत नाहीये गौरीपाडा संघाच्या बाजूनं. सध्या उघड्या डोळ्याने वाईट स्वप्न पाहतोय गौरीपाडा संघ. सुरुवात देताना थोडेसे गडबडलेत गोलंदाज हेमंत. पता ओव्हर द विकेटनं हा निर्णय योग्य होता. ओव्हर द विकेटने येत असताना बॉल लेग स्टंप मिडल स्टंप वरून ट्रॅव्हल झालाय विकेट किपरच्या दिशेने. हा पहिला डॉट बॉल या डावातला आपण नोंदवतो. स्कोर शीटवर धावसंख्या आहे 20. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रॉंग स्टार्ट टीम पिंपळघरची. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ बॉलवर फुल पॉवर एक्झिक्यूट करत असताना मिड विकेट सीमारेषा दाखवली. षटकार 6 धावा. खूप जास्त मिळवायचं आहे तीच अपेक्षा पिंपळघर संघाच्या फलंदाजांची आहे आणि म्हणूनच इतरांपेक्षा चांगला खेळ देण्याचा मनसुबा आतापर्यंत सौरभचा दिसून येतोय. 4 उत्तुंग षटकार या एका षटकामध्ये त्यांच्या वतीनं हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर या संघाला मिळाले. आणि जय हनुमान जय गौरी शंकर बॉईज गौरीपाडा या संघाला थोडंसं अडचणीचा सामना करावा लागतोय. हेमंत ओव्हर द विकेट. वेग वाढवलाय पण त्या गोष्टीचा फायदा होईल का तर नाही.
बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या पोहोचते 27वर. आजच्या दिवसातलं हे महागडं षटक. या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये एक महागडं षटक आपण पाहिलं होतं जे 26 धावांचं होतं, पण आता हे आजच्या दिवसातलं महागडं षटक ठरते. बॉल तर डायव्हर्ट झाला होता स्क्वेअर लेगला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 29 झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात नाणेफेक जरी हरलेत फलंदाजी करताना हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर संघाची धावसंख्या झालेली आहे 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. कॉन्फिडंट स्टार्ट या दोन फलंदाजांनी संघाला दिलेले आहे. दोन नाही, मी तर म्हणेन की एकाच फलंदाजाने ती स्टार्ट दिलेली आहे. सौरभने सर्वच्या सर्व चेंडू खेळले आणि हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर या संघाला चांगली सुरुवात दिलेली आहे. पिंपळघर म्हणजेच बाजूचंच गाव, राईट. त्याचमुळे ह्या मैदानाशी जवळीकतेचे संबंध आहेत. या मैदानात कित्येक स्पर्धा पिंपळघर खेळले आहेत आणि म्हणूनच हे मैदान काबीज करायचंय हाच त्यांचा मनसुबा. या अगोदर रांजोळी संघ स्पर्धेच्या बाहेर गेलाय. त्याचमुळे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. त्यासाठी पिंपळघर संघाने या पहिल्या षटकातच आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. सौरभ त्यासाठी कारणीभूत ठरलाय. क्रेडिट गोज टू सौरभ. काय खेळलाय. 4 षटकार 1 डबल. 29 धावांचं पहिलं षटक आणि आता वापसी करण्यासाठी पाहूया बॉलर येतोय वेदांत म्हात्रे. अजूनही 3 षटकं आहेत गौरीपाडा संघाकडे. वापसी करण्याचा समान मौका प्रत्येक संघाला. पण सुरुवातच या षटकाची वाईड बॉल झालेली आहे. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. काहीच मनासारखं घडत नाहीये. पण मनातलं मैदानात आणण्यासाठी स्वस्थ बसून नाही चालणार. आपल्याकडे जी प्रतिभा आहे त्यावर लक्ष द्यावं लागणार. आणि पाहूया वेदांतला त्या सामर्थ्याची आठवण पडते का, आपल्या प्रतिभेची आठवण पडते का. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ग्लाइड केला हलक्या हाताने आणि स्ट्राईक रोटेट केले वेदांतने सौरभकडे, जे खूप आवश्यक आहे. हा मूव खूप महत्त्वाचा असतो फलंदाजांसाठी. आणि जेव्हा तुम्ही यंगस्टर असता तुम्हाला कळलं पाहिजे की आपण नॉन स्ट्रायकर एंडला थांबून सुद्धा आपल्या संघाची मदत करू शकतो. एका बाजूला सौरभने जो पहिल्या षटकात खेळ दिलेला आहे तोच खेळ या षटकात मिळेल अशी अपेक्षा वेदांतला. धावसंख्या 31. पुढचा बॉल वेदांत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात वेदांत म्हात्रे टू वेदांत पाटील. या अगोदर वेदांत सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळाले आणि आता विकेटचा शोध घेतला जाईल का. विकेट किपर पोहोचलेत पण त्यांना बॉलला चेस करताना थोडं स्ट्रगल करावं लागलं. एफर्ट्स तर लावले होते विकेट किपरने झेल टिपण्याचे, पण नाही झेल टिपू शकले. पण संधी वेदांत म्हात्रे यांनी निर्माण केले. हे षटक महत्त्वाचं असेल जर गौरीपाडा संघाचा दृष्टिकोन पाहिला तर. कारण पहिलं षटक जर त्यांच्या नावावर नाही गेलं तर पुढची 3 षटकं कशा पद्धतीनं आपल्या पक्षात घेऊन जाता येतील तो प्रयत्न करावा लागेल. आणि ही गोष्ट थोडीशी बदलावी लागेल गोलंदाजांना. एक्स्ट्राज, कारण एक्स्ट्रा जर तुम्ही हाताळतायत तर थोडा फलंदाज रिलॅक्स पोझिशनमध्ये येतोय, त्याला थोडा वेळ मिळतोय स्वतःला ओळखण्याचा आणि म्हणूनच थोडीशी अडचण वाढलेली आहे. वेदांत वर्सेस वेदांत असा कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत म्हात्रे वर्सेस वेदांत पाटील. 33. हा स्ट्रोक ऑफर करायला पाहिजे की नाही हा संभ्रम होता फलंदाज वेदांतच्या मनामध्ये, पण आता त्यांचा निर्णय योग्य राहिलेला आहे. त्यांनी स्ट्रोक ऑफर नाही केला. एक्स्ट्रा रन मिळाले. आतापर्यंत एक्स्ट्राचा विचार केला तर जवळपास 4 एक्स्ट्राज 1 नो 5 एक्स्ट्राज आतापर्यंत मिळालेले आहेत टीम पिंपळघरला. आणि आता दांडीगुल द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. थोडा वेळ वाट पाहायला लागेल तर चालेल, पण समोरच्या संघाची वाट लावून जाईन असंच कुठेतरी वेदांत मात्र ठळकावून सांगतोय. फलंदाज बाद होतोय वेदांत पाटील. बॅक टू द आउट. गौरीपाडा संघाने आता मनावर घेतलंय असं आपण म्हणू शकतोय. पहिल्या षटकामध्ये थोडंसं लक्ष विचलित झालं होतं, पण आता या विकेटच्या शोधाने कदाचित तो काउंटर अटॅक असेल आणि त्यावरच पाहूया तो कंटिन्युएशन करेल का वेदांत म्हात्रे. आतापर्यंत चेंडू हाताळले षटकातले 3 आणि त्यांनी मिळवले 1 विकेट. थोडे खर्चिक राहिलेत पण या षटकात मोठे स्ट्रोक नाही आलेत, ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. नवीन बॅटर पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. रोहन पाटील येत आहेत 3ऱ्या क्रमांकावर. वेदांत पाटील यांच्या स्वस्तात खेळ संपलेला आहे. एकही आयकॉन नाही आहे, काही कारणास्तव आले नाही आहेत. प्रीतम भोईर ज्यांना आपण नेहमीच पिंपळघर संघामध्ये खेळताना पाहतो आणि माझे जवळचे मित्रसुद्धा आहेत प्रीतम, पण ते आज काही कारणासाठी अवेलेबल नाही आहेत. पण तरी देखील संख्या जास्त आहे खेळाडूंची.
सर्वांना मौका मिळतोय. एक खेळाडू नसल्यामुळे एका खेळाडूची वर्णी संघामध्ये लागते आणि कदाचित तोच खेळाडू भाव खाऊन जाईल या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. वेदांत म्हात्रेचं षटक चांगलं राहिलंय मागच्या षटकाच्या तुलनेनं आणि पाहूया आता त्याचवर तो आपली पोझिशन सेट करून ठेवतोय का. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि पहिल्या षटकावर जो दबाव बनला होता तो दबाव परत करण्यासाठी वेदांत म्हात्रे यांचा पर्याय योग्य राहिलेला आहे. जय हनुमान गौरीशंकर क्रिकेट क्लब गौरीपाडा या संघासाठी. हंसिका स्पोर्ट्स पिंपळगरकडून रोहन पाटील स्ट्रायकर सेंडला पुल केले. एलिव्हेशन नाही मिळत. बॉल पोचतोय काऊ कोणाला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल स्वीकारला नाही जाणार कारण स्ट्राईक. आता ती एक धाव पूर्ण होईल कारण बॉल गॅदर नाही झाला बॉलिंग एंडला. या 2 धावा मिळतात. एके धावेचं महत्त्व तर सौरभला सुद्धा माहिती आहे म्हणून त्यांनी स्ट्राईकवर राहणं नाही पत्करलं. स्ट्राईक त्यांनी सोडली आणि स्ट्राईकवर रोहन आला. धावसंख्या पोहोचते आता 36वर. 36 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर. नेक्स्ट बॉल वेदांत म्हात्रे. एक्स्ट्रा एनर्जी लागेल हे षटक संपवण्यासाठी वेदांतला कारण आतापर्यंत त्यांनी या षटकात 4 वाईट बॉल्स हाताळलेले आहेत. म्हणजे 4 वेळा ते बॉलिंग मार्कवर गेले गोलंदाजी करण्यासाठी. बॉल डिलिव्हर्ड केला. दुपारचं सत्र आहे. थकवा देणारं हे सत्र असतं कुठल्याही गोलंदाजासाठी. धीम्या गतीचा बॉल पुल केल्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटमध्ये समन्वय तितका योग्य नव्हता. पुन्हा एकदा खाली क्षेत्रात बॉल जाऊन पडतोय आणि 2 धावा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या वतीनं. 2 धावा वाढतील. धावसंख्या पोहोचते आता 39. सापाड संघ आपण कुठे जायचं नाहीये या सामन्यात. जो संघ जिंकेल तो सापाड संघासोबत खेळणार आहे. 39 झालेत. मागच्या बॉलवर 2 धावा फलंदाजाने कंप्लीट केल्या. हा लेंथ बॉल होता ऑन साइडला. पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉल त्यांनी आत ढकलला. आपल्या संघासाठी जी प्रायोरिटी होती ती ओळखत असताना कॅच कंप्लीट करण्याऐवजी धावा वाचवणं महत्वाचं आहे आणि त्याच तत्वावर त्यांनी काम केलं. मिळतात फक्त या 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 41वर. 41 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर. आणखीन एक रांजणची टीम आहे उद्या खेळेल. चला उद्या आणि अजून एक रांजणीचा संघ आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स रांजणी आज खेळली तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे ज्याला जास्तीचा वेळ न घेता आपण सामना सुरू करायला हवा. काल शेवटचा सामना अंधारात गेला होता आणि आज तसं होऊ नये त्यासाठीच पहिला सामना आपण वेळेवर सुरू केला आहे आणि आता सर्व सामने वेळेवर संपवण्याची इच्छा आयोजकांची आहे. स्ट्रायकर सेटला फलंदाज आहेत सौरभ ज्यांच्या वतीने 4 षटकार बनवले गेलेले आहेत. कॉन्ट्रीब्युशन त्यांचा 27 धावांचा राहिलेला आहे. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय सौरभ पाटील. 8 चेंडू 27 धावा. बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत आता संकेत गौरीपाडा संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग. 3rd मॅन. बॅकवर्ड पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर असं प्रोटेक्शन. चांगला बॉल. याच गोलंदाजीची आवश्यकता होती. बॅटचा संपर्क हलकासा झाला. बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीनं 3ऱ्या षटकाची जबाबदारी संकेतला मिळाली आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करताना त्यांनी विकेट सुद्धा मिळवली. कोणाची? ज्यांनी डोकेदुखी दिली होती सौरभचा विकेट मिळवलाय संकेतने. हा धक्का महत्वाचा असेल आणि पाहूया गौरीपाडा संघाकडून आता पुढच्या 11 चेंडूंवर अशाच शिस्तबद्ध गोलंदाजीची अपेक्षा आहे. पण टाळ्या होऊन जाऊ द्या. सौरभसाठी पहिल्या षटकात त्यांच्या वतीने 4 उत्तुंग षटकार हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाला मिळालेले आणि चांगली सुरुवात त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. बॅटचा फेस व्यवस्थित ते क्लोज करू नाही शकले आणि म्हणूनच कॉडबेंडच्या स्वरूपात सौरभ यांचा खेळ संपलेला आहे. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावर हर्ष पाटील. हर्ष पाटील स्ट्रायकर सेंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत रोहन पाटील. बॉलिंग ट्रॅकवर संकेत म्हात्रे ज्यांनी मिळवला विकेट पहिल्याच बॉलवर.
जर मी चालायला लागलो तर मी कोणाला चालू देत नाही, अशीच गोलंदाजी संख्येच्या वतीनं पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर त्याने विकेट मिळवला आणि त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. पुढच्या बॉलवर बॉडीला इम्पॅक्ट करताना बॉल पाहिला आणि आता लगेचच पुन्हा एकदा ते पुनरागमनाचे वारे वाहू लागलेले आहेत गौरीपाडा संघाकडून. पहिले 2 बॉल तिसऱ्या षटकातले येत आहेत डॉट. धावसंख्या 41, 2 फलंदाज बाद. अजूनही 10 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. 60-70 की 60च्या आत चर्चा सुरू झालेली आहे, कारण एका बाजूनं खूप चांगला लढा दिला होता सौरभने फलंदाजी करताना. हो बॅटची टॉप एज, बॉल हवेच, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. 1 धाव पूर्ण, दुसरीचा कॉल. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा मिळत आहेत, 2 धावा वाढत आहेत. धावसंख्या पोहोचते 43. या षटकातल्या पहिल्यांदा या धावा मिळालेल्या आहेत, कारण पहिल्या बॉलवर विकेट, पुढचा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर डबल. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी. गौरीपाडा संघाला सुद्धा अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. जरी त्यांचं पहिलं पाऊल चुकलंय, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी करण्याचा त्यांनी विडा उचलला. गोलंदाज लढा देत आहेत, क्षेत्ररक्षक साथ देतील तर मग कुठेतरी गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल. कॅच घेण्याची पद्धत थोडी चुकली आणि म्हणूनच आता 1च्या बदल्यात 2 आणि 2च्या बदल्यात 3 धावा मिळालेल्या आहेत. धावता झेल टिपणं वाटतं तितकं सोपं नाहीये, पण जेव्हा आपण एका क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाला रिप्रेझेंट करतोय, अशा वेळेला तो चांगला खेळ येणं अपेक्षित आहे. आर्यन तो झेल टिपताना पाहायला मिळाले, पण हातांची ओंजळ व्यवस्थित बंद नाही झाली आणि म्हणूनच झालाय तो कॅच ड्रॉप. धावसंख्या 46, 2 फलंदाज बाद. चांगलं षटक संकेतचं. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळले, 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवले. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर ही दुहेरी भूमिका आतापर्यंत संकेतने आपल्या संघासाठी घेतलेली आहे. गौरीपाडा संघाकडून चांगला खेळ आतापर्यंत संकेतचा या षटकामध्ये. 5वा बॉल या षटकातला येऊन पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन पूल केलंय, पण अंतर नाही गाठत बॉल. मिड विकेटला झेल आणि आता कुठली चूक नाही होणार. तिसरा धक्का बसतोय टीम पिंपळगारला आणि संकेतच्या खात्यात जाते ही दुसरी विकेट. सोपं काहीच नसतं. संघाला परत आणण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते आणि तीच मेहनत संकेत या गोलंदाजाने घेतलेली आहे. आणि एकदा वाटू लागलं होतं की 80 धावांपर्यंत मजल जाईल हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाची, पण प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं वेगळ्या पद्धतीचं असतं आणि तेच या सामन्यात पाहायला मिळालं. पहिलं षटक होतं 29 धावांचं, दुसरं षटक होतं 15 धावांचं, ज्यामध्ये 1 विकेट मिळाली गोलंदाजाला. आणि हे तिसरं षटक आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावांचं राहिलेलं आहे. 5 चेंडू हाताळले आहेत गोलंदाज संकेतने, 2 विकेट्स मिळवले आहेत. आणि आता शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. स्ट्रायकर श्रेणीला फलंदाज आहेत यश भोईर. चांगला बॉल, परफेक्ट ब्लॉक होल, अपील बट नॉट एक्सेप्टेड. येतोय लास्ट बॉल डॉट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. षटक चांगलं झालं, टाळ्या होऊन जाऊ द्या संकेतसाठी, ज्यांनी गौरीपाडा संघाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 46, फलंदाज बाद झालेले आहेत 3. 46 धावा, 3 फलंदाज बाद. गौरीपाडा संघाकडून एक चांगला खेळ संकेतच्या वतीने पाहायला मिळाला, पण आता शेवटचं पाऊल बाकी आहे आणि शेवटचा पर्याय पाहूया कुठला वापरला जाईल. गौरीपाडा या संघाकडून हंसिका स्पोर्ट्स ऑलरेडी चांगल्या स्थितीमध्ये आहे. एका बाजूने आपण सौरभचं कौतुक केलं, ज्यांनी 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. वेदांतला फक्त 1च धाव बनवता आली. रोहन पाटील हे 6 धावा करत बाद झाले. त्यानंतर आता हर्ष जे 5 वर खेळत आहेत आणि एका बाजूला आपण यशला पाहिलंय तर अजूनही खातं नाही खोललं. यश नॉन स्ट्रायकर एंडला आलेत, स्ट्रायकर एंडला आहेत हर्ष. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अनिकेत म्हात्रे लास्ट ओव्हरसाठी येत आहेत. धावसंख्या 46 झाले, 46, लॉस ऑफ 3. टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर. ध्येयाची नशा तुम्हाला जिंकण्याची मजा देते आणि पाहूया आता तेच ध्येय गोलंदाजाच्या मनात आहे की फलंदाजांच्या ऑन साइडला क्रॉस बेटेड खेळ. गॅप मोठा आहे, शोधलाय, बॉलला पाठवलाय, स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर धमाकेदार सुरुवात फलंदाज देतोय पिंपळगर संघाला. 4 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 50. 50 अप फॉर टीम हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्याला स्वतःची छाप पडायची आहे तो मागे वळून पाहत नाही आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये हर्ष पाटील यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज जेव्हा बाद झालेत
शेवटच्या या महत्त्वाच्या षटकावर आपण सुद्धा आपल्या संघासाठी काहीतरी द्यायचंय, तेच धारिष्ट मला ठेवत असताना तो खेळ धाडसाचा आणि ताकदीचा मैदानाच्या आतमध्ये हर्ष यांच्या वतीने पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाचा अंदाज चुकला आणि म्हणूनच त्या चुकलेल्या क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजाचा फायदा 4 धावांचा. धावसंख्या 54. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर. संकेतने किती चांगलं षटक हाताळलं होतं, पण त्या षटकाचं मोल आता नाही राहिलं. कारण 2 चौकार आलेले आहेत या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवर आणि म्हणूनच प्रेशर जे संकेतने बिल्डअप केलं होतं फलंदाजांवर ते प्रेशर रिलीज झालंय. यावेळेस बॉडी लाईन अटॅक शफल होऊन ऑफस्टमच्या बाहेर सरकून खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण नाही संपर्क म्हणू शकले. पिचिंग आणि व्हेरिएशन खूप चांगलं आहे गोलंदाज अनिकेत म्हात्रेचं. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, 3 चेंडूचा बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या 54. 54. थोडी चर्चा होते रोहन आणि यश या 2 फलंदाजांदरम्यान, जी आवश्यकता आहे. मैदानात असताना एकमेकांची साथ देणं महत्त्वाचं असतं, कारण एकट्याने खेळून काय क्रिकेटचा सामना जिंकता येत नाही. फुल टॉस ज्यावर दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दुर्दशा. बॉल सीमारेषा पार, स्क्वेअरला क्लिअर, षटकार. धावसंख्या 60 झालेली आहे. फुल टॉस बॉल होता आणि जास्त काही मेहनत घ्यायची नव्हती, फक्त चेंडूला दिशा द्यायचं होतं, टायमिंग जुळवायची होती, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि निकाल 6 धावांचा त्या बॉलवर लिहिला गेला. 6 धावांची वाढ होते. षटक थोडंसं महागडं राहिलेलं आहे गोलंदाज अनिकेत म्हात्रेचं. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसरा बॉल डॉट आला. वाटलं होतं की तो कमबॅक असेल गोलंदाज अनिकेतचा, पण त्यानंतर यॉर्करसाठी प्रयत्न केला, तिकडे प्रयत्न फसला आणि षटकाराची नोंद स्कोर शीटवर. गती परिवर्तन, स्लो बाउन्सर आणि ह्या बाउन्सरच्या जाळ्यामध्ये गती परिवर्तनाच्या ट्रॅपमध्ये फलंदाज अडकलेला आहे. आणखीन एक पूल करायचा प्रयत्न त्यांचा होता, पण तो प्रयत्न फोल ठरलाय. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावातला. हे षटक जवळपास 14 धावांचं राहिलेलं आहे. धावसंख्या 60 झाले. 60 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला अनिकेत म्हात्रे. चांगला बॉल, फुल लेंथ होता. अपील अँड एक्सेप्टेड. LBW ची अपील झाली, ती स्वीकारली गेली. शेवटच्या बॉलवर विकेट मिळालेला आहे गोलंदाज अनिकेत म्हात्रेला. पहिला डाव संपतोय. धावसंख्या आहे 60. जिंकण्यासाठी 24 चेंडू 61 धावांची गरज असेल टीम गौरीपाडा या संघाला. टॉस होणार नाही, कारण यानंतर आपण सामना खेळणार आहोत सापार्डे वर्सेस या सामन्यातला जिंकलेला संघ. आपण आवाजामध्ये करूया बदल. पुढील आवाज असेल तर म्हणजेच व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ इंडिया, मिस्टर सिद्दीक भाभी सर. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटिल सर. दोस्तों, ये आवाज़ सुन रहे थे जो लगभग 4-5 साल पहले भिवंडी तालुका से जुड़ी और पूरे महाराष्ट्र में छा गई. संदेश पाटिल जी के बारे में मुझे बताने की ज़रूरत नहीं, आपको पता है कि जब कमेंटेटर 3 रहते थे तो उसमें एक नाम संदेश पाटिल का रहता था. बहरहाल, दोपहर के सेशन में स्वागत है आप सभी का. लेट लीलाबाई स्मृति चषक राजनौली में आई गावदेवी राजनौली का ये आयोजन है और पिंपलगढ़ की टीम ने जो लक्ष्य रखा है, हंसिका स्पोर्ट पिंपलगढ़ 60 रन बनाए और 61 की चुनौती गौरीपाड़ा स्पोर्ट्स के सामने. रनों की लूटमार मचा दी थी. पिंपलगढ़ की बात करें तो बालाजी चषक 2008 में इस टीम ने कमाल का परफॉर्मेंस दिया था. पवन की बात करें, गुनेश पाटिल पिंपलगढ़ के मात्र एक गेंदबाज हैं जिन्होंने आरके ट्रॉफी में 3 मरतबा मेडल स्टाम्प उड़ाया. लेकिन इस साल इतिहास रचा बाटाल एक्सप्रेस पंकज माली ने,
31 अक्टूबर 1987 को जिस तरह चेतन शर्मा ने ऑफ स्टंप, मिडल स्टंप और लेग स्टंप केन रदरफोर्ड, स्मिथ और चैटफील्ड का उड़ाया था, बिल्कुल उसी तरह वर्ल्ड ट्रॉफी में पंकज माली ने जो हैट्रिक किया उसमें पहला ऑफ स्टंप, दूसरा मिडल और तीसरा लेग स्टंप। गौरीपाड़ा के दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए अनिकेत मात्रे और हेमंत मात्रे। लक्ष्य भारी है, लेकिन हाई स्कोरिंग मैचेस जब कट टू कट जाते हैं तो थ्रिलिंग क्लाइमेक्स बन जाते हैं। राजनोरीकर हमेशा क्रिकेट की रंगोली सजाते हैं। यहाँ से कई हीरे टेनिस क्रिकेट को मिले, चाहे रवि बामड़े हो, प्रमोद मात्रे हो, केतन मात्रे हो, कई सुपरस्टार खिलाड़ी रहे राजनौली से। और स्पॉन्सरशिप की दुनिया का अगर पकड़े तो रबर क्रिकेट की शुरुआत ही राजनौली से हुई। महेश ठाकरे जी के शो में 2017 को उन्होंने रबर क्रिकेट को इंट्रोड्यूस किया और वहीं से पूरे महाराष्ट्र में गया। खेल की शुरुआत होती भी छोटे कद के गेंदबाज मोर्चे पे लगाए गए। नयन भोयर का सामना करेंगे हेमंत मात्रे। नॉन स्ट्राइक पर है अनिकेत मात्रे। पावर प्ले दोनों टीमों के लिए इंपॉर्टेंट है। फुल टॉस गेंद, बल्लेबाज बीट, विकेट कीपर बीट, अंपायर का इशारा, 9 बॉल और 4 रन। करेला ऊपर से नीम चढ़ा। नयन ने अपने पैर पे कुल्हाड़ी नहीं मारी है, कुल्हाड़ी पे पैर मारा है। इसीलिए तो कहा गया कि क्रिकेट किसी की भी जागीर नहीं है। आज गजब का आंखों देखा सुना रहे मेरे काबिल दोस्त संदेश पाटिल भिवंडीकर जी और मनीष पाटिल सर। फ्री हिट आता हुआ ऐसा मौका फिर कहां मिलेगा। ऑन द राइज खेला है, पीछे डीप में खिलाड़ी हैं, आउटफील्ड में 1 रन, 6 पे पहुंचा है स्कोर। 15.25 का रिक्वायर्ड रन रेट है गौरीपाड़ा के लिए। नयन से कप्तान कह रहे हैं कि गौरीपाड़ा के खिलाफ आपको ब्रेक थ्रू लेना है, विकेट पाड़ा। नयन हवा में खड़ी रह गई, आसमान में, फील्डर नीचे, बढ़िया कैच। तालियां होना चाहिए। इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहते। जब गेंद हवा से आ रही हो, हल उड़ रही हो, कैचेस विनिंग मैचेस। जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। पहला झटका लगा, 0 पे 1 पे 1 उसके पास कैसे स्ट्राइक रहेगा, 1 रन बनाए। अनिकेत मात्रे 0 पे आउट होकर आ रहे। नए बैटर तुषार मात्रे, क्या गजब का कैच पकड़ा था। tenniscricket.in कमाल का ग्रामीण tenniscricket.in कमाल का टेलीकास्ट।
तेजस भुईर मानेरे कई मर्तबा इस कदमों का इस्तेमाल निकल के मारा है, वेकेंट एरिया है, अब जाकर के इनको उठाया है, बढ़िया फील्डिंग, लॉन्ग ऑन से लॉन्ग ऑफ पे आए, 2 रन। ग्रामीण टेनिस क्रिकेट पे बहुत ही क्लीन और नीट टेलीकास्ट आप देख रहे हैं। ओ बढ़िया वापसी, बढ़िया वापसी। तीखा जवाब दिया है। ये नोक झोंक और ये गर्मा गर्मी आपको मिलेंगी तो अंडर 25 ब्लास्ट राजनौली के शो में। अपने स्टेप में चूके डेड बॉल। इस मरतबा ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक है, कारपेट के सहारे थोड़ा सा खराब फील्डिंग, वापस हो गए। क्रिकेट में अक्सर कहा जाता है नेवर टेक अ रिस्क ऑन मिसफील्ड, हालांकि सुनील गावस्कर कहते हैं कि नेवर टेक अ रन ऑन मिसफील्ड। अच्छी गेंद, ऑन साइड में खेलना चाहते थे, जड़ पे लगी, रन चुराते हुए चीकी सिंगल। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर डबल फिगर में गया है। गौरी पारा का 10 रन। सापाडे के कैप्टन आपको तैयार रहना है टॉस के लिए। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in मिशन 2 लाख की तरफ बढ़ रहा है। 1,10,000 के करीब उनके सब्सक्राइबर हैं और उसे सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए। मिशन 2 लाख। 1 ओवर की समाप्ति, रन बने 10, विकेट गिरा 1। बचे हुए 3 ओवर में 51 रन चाहिए। इसका मतलब है कि 17.0 का रिक्वायर्ड रन रेट। खिली हुई धूप, हल्की हवाएं बह रही है, मौसम बहुत ही मस्ताना। इस वक्त लेट लीलाबाई स्मृति चषक अंडर 25 ब्लास्ट में। समय ज्यादा लिया जा रहा है पिंपलगढ़, हंसिका स्पोर्ट। जीत भुईर आए हैं, गेंद जीत बजागे की गेंद हवा में है, नहीं पहुंच पाए 3 खिलाड़ी। ये डायरेक्ट थ्रो जब लगाए जब प्लेयर अपनी क्रीज में आए थे। बजागे 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। गौड़ी पारा का 12, जीत बजागे। संदेश पिंपलगढ़ का भी दौड़ रहा था। 7, 8, 9, 10 कई ऐसी टीमें, जिस तरह जब हम गुरसई भी का नाम लेते हैं उस तरह बहुत सी टीमें भिवंडी तालुका में थी जिनका गोल्डन दौड़ रहा था। ऑन द राइज, डाउन द ग्राउंड खेला है, 4 रन। मौका नहीं अब, बिल्कुल तीर की मानिंद, सीधा स्ट्रोक, ओवर हेड ऑफ द बॉलर फॉर 4। फॉलो थ्रू बहुत अच्छा था जब शॉट को खेल रहे थे बल्लेबाज हेमंत मात्रे। स्कोर इस चौके से 16 पे पहुंचा है गौरी पारा का। पहले इनिंग में रनों की लूटमार मचाई। आसमान में हल्के फुल्के दूधिया बादल,
बजागे। पटकी भी गेंद गुड लेन पे, थोड़ा लेट हो गए थे वहां पर शॉट खेलने में हेमंत मात्रे। कंधे का जोर लगाया था बजागे ने। जीत बजागे। एज एंड गॉन, व्हाट अ कैच। देखना है कैच हुआ है या नहीं। यस, इज आउट। ये अब तक का सबसे अच्छा कैच है इस अंडर 25 ब्लास्ट लेट लीलाबाई स्मृति चषक राजनौली का। बेस्ट कैच, हैव अ लुक एट दैट। रिप्ले में देखते हैं हम ग्रामीण टेनिस क्रिकेट के, क्या कमाल का फ्लाई स्लिप में कैच लिया है। दूर से खेले थे, मोटा सिरा। ओह एक्सेलेंट, अल्ट्रा स्लो मोशन टेलीकास्ट। जितना कैच खूबसूरत है उतना टेलीकास्ट भी। रन बने 16, विकेट गिरा है 2। बहुत ही अनुभवी बल्लेबाज थे हेमंत मात्रे, आउट होके आ रहे हैं। नए बैटर तरुण मात्रे जा रहे हैं। जितने मात्रे इस टीम में इतने तो भादौड़ में नहीं। तरुण मात्रे इज द न्यू मैन इन बजागे। इस मर्तबा ड्राइव किया, बहुत बढ़िया फील्डिंग। क्या कमाल की फील्डिंग हुई है। बारक्या कालू ग्रुप ने 12वें खिलाड़ी को ऑल द बेस्ट कहा है। ये सही ग्रुप है। फिर अच्छी गेंद, आगे रखी भी गेंद थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बीट किया। कमाल का ओवर जीत बजागे का। 2 ओवर की समाप्ति, 17 रन। गौड़ी पाड़ा अब लक्ष्य से दूर जाती हुई, क्योंकि बचे हुए 2 ओवर में मैच को जीतने के लिए 44 चाहिए, हर ओवर में 22। हालांकि क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है, लेकिन इस तरह के स्कोर को आपको पाने के लिए जान हथेली पे लेना होती है, रिस्क लेना होता है। 17 हुए, 44 चाहिए, 12-44। गेंदबाजी में आए हर्ष पाटिल। इस मरतबा ऑन ड्राइव किया है, पीछे फील्डर है, गेंद ने पहले ही टिप्पा खाया है। गेंद पे आए नहीं थे 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इन 2 रन से 19 पे पहुंचा स्कोर, 11-42। आज के दिन में 24 रन भी आए हैं, 26 भी आए हैं, 22 भी आए हैं और 20+ रन कई मर्तबा आए। अच्छा शॉट खेला था बल्लेबाज तुषार मात्रे ने। पाटिल फुल टॉस गेंद ऑन ड्राइव, कारपेट के जरिए आउटफील्ड में काऊ कॉर्नर में पहुंची 1 रन। देखिए बड़े शॉट की जरूरत है गौड़ीपाड़ा को। कुल स्कोर 20 पे पहुंचा है। कहते हैं कि 25 के अंदर की जो उम्र रहती है वो गर्म खून वाली उम्र रहती है, लेकिन अभी तक मैच गर्म कर नहीं पाए बल्लेबाज गौड़ीपाड़ा के। लंबा हिट लेने की कोशिश, फिर बीट किया। बॉलिंग पिंपलगढ़ की जबरदस्त हो रही है।
पिंपलगढ़ प्रीमियर लीग भी होने जा रहा है 24, 25, 26। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्का पिंपलगढ़ खेलेगा। जड़ में वाइड यॉर्कर, क्या कमाल की बॉलिंग हो रही है। बल्लेबाजों के हाथ पांव बांध दिए, शिकंजा कसा है गेंदबाजी ने। चार गेंदों में केवल 3 रन दिए। फुल टॉस गेंद फायदा नहीं है, गेंद जमीन को छूकर जा रही है। बड़े शॉट की जरूरत है, गाड़ी हाथ से निकल रही है। 7 में 7 सिक्सर लगाने होंगे, 1 चौका और 6 सिक्सर। ये गेंद छूटी मानो आपका सफर खत्म। बोल्ड अराउंड द लेग्स, चारों शाने चित कर दिया है पिंपलगढ़ हंसिका स्पोर्ट्स ने गौरीपाड़ा स्पोर्ट्स को। नए बैटर बहुत मुश्किल में जा रहे हैं, क्योंकि 6 गेंदों में 6 सिक्सर भी आपको जिता नहीं सकते। बॉलिंग बहुत खराब रही थी गौरीपाड़ा की। पहले ने 29 दिए, 9 दिए। दूसरे ने कितने दिए थे? पहले ओवर में कितने आए थे? 24, 26। दूसरे ने 15, तीसरा अच्छा था, चौथे ने 14 दिए। जरा जल्दी करे पिंपलगढ़, 6 गेंदों में 40 चाहिए। ये बन सकते हैं जब गेंदबाज चाहेगा। बैकफुट पे गए, पुल किया गैप में, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। 5 गेंदे, मिशन इम्पॉसिबल, 39 रन। चारों शाने लगभग जीत किया है हंसिका स्पोर्ट पिंपलगढ़ ने। अगला मैच उनका अष्टविनायक इंटरप्राइजेस सापाट से होगा। कैप्टन को आना है टॉस के लिए। बढ़िया गेंद, सामने से घुमाया था, बीट किया। क्रॉस दी लाइन खेलना चाहते थे बल्लेबाज। रोहित पाटिल, फिर अच्छी गेंद, मानो पिछली गेंद का रिप्ले हो। कमाल की गेंदबाजी है। ऐसा लग रहा है कि 25 भी नहीं बना पाएंगी। हारना चाहिए सम्मानजनक, लड़कर, झगड़कर, डटकर। रोहित पाटिल ऊपर लगी है, लेकिन नो मैच लैंड में खेलना चाहते थे। मिड विकेट पे गेंद गई मिड ऑफ पे। इसे कहते हैं जाना चाहते थे वाशी, पहुंच गए काशी। जाना चाहते थे बुल्डाना, पहुंच गए पूना। फिर कटर, क्या बॉलिंग कर रहे हैं। ये अच्छी सोच है पिंपलगढ़ की, कहीं भी ढील नहीं दी जा रही है, रस्सी को ढीला नहीं छोड़ा जा रहा है। दिस इज अ ग्रेट क्रिकेट फ्रॉम हंसिका स्पोर्ट पिंपलगढ़। सापाट के कैप्टन, लास्ट कॉल आपकी बार दूर की है। अष्टविनायक इंटरप्राइजर सापाट के कैप्टन, आपको आखिरी ऑफिशियल कॉल है। टॉस बॉक्स से जुड़ जाना है। आ चुके हैं? यस, वेलकम। कड़ा मुकाबला रहेगा 3-3 ओवर का। उड़ाया, फील्डर है, आसान सा कैच। कॉन्ग्रेचुलेशन हंसिका स्पोर्ट पिंपलगढ़ एंड हार्ड लक गौरीपाड़ा। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं हर्ष पाटिल, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए
22 रन बनाए, 19